तर एक मोठी बातमी समोर येते। लोकल ट्रेनवर दरड कोसळलेली आहे। सीएसएमटी कसारा लोकलवर ही दरड कोसळलेली आहे। कसारा रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळलेली आहे। यामध्ये 2 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। लोकल ट्रेनवर दरड कोसळलेली आहे। सीएसएमटी ते कसारा लोकलवर ही दरड कोसळली। कसारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झालेला आहे। कसारा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे डब्यावर ही दरड कोसळली आणि यामध्ये 2 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। जय महाराष्ट्रवरती आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। सीएसएमटी ते कसारा ही लोकल आणि या लोकलवर दरड कोसळलेली आहे। कसारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झालेला आहे। रेल्वे डब्यावर दरड कोसळल्यानं या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। या प्रवाशांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर काही प्रमाणात त्याचा परिणाम झालाय। कसारा रेल्वे स्थानकाजवळची ही दुर्घटना आहे। रेल्वेच्या एका डब्यावर दरड कोसळलेली आहे आणि यावेळेस रेल्वेमध्ये काही प्रवासी होते। यातील 2 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सीएसएमटी ते कसारा ही रेल्वे होती आणि या रेल्वेच्या एका डब्यावर दरड कोसळली आहे। या अपघातात 2 जण जखमी झालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहत आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडलेत। अक्षय, नक्कीच जगदीश, महत्त्वाची बातमी पुढे येत आहे। मुंबईवरून कसाराकडे जी जाणारी लोकल होती त्या लोकलवर आता दरड कोसळल्याची जी बातमी आहे ती बातमी पुढे आलेली आहे आणि या अपघातामध्ये 2 प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे आणि दोन्ही प्रवाशांवर कसाराच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहे आणि हे दरड देखील हटवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर कसारा स्थानकाकडे जात असतानाच म्हणजे ही लोकल स्थानकावर शिरण्याच्या अगोदरच या ट्रेनवर दरड कोसळली आहे। बरेच प्रवासी जे आहे ते लोकलच्या ज्या दरवाजा आहे या दरवाजामध्ये देखील उभे होते आणि ही दरड कोसळल्याने यामध्ये 2 प्रवासी जे आहे ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। मात्र अक्षय, या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम झालाय का? आधीच मुसळधार पाऊस बरसतोय। नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस देखील कोसळत आहे। मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनाकडून त्या लोकल असेल किंवा ज्या एक्सप्रेस गाड्या असेल याचा जो परिणाम, या अपघाताचा परिणाम कुठल्या ट्रेनवर झालेला आहे याची माहिती जी आहे अधिकृत माहिती पुढे आलेली नाही आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी संपूर्ण ज्या एक्सप्रेस गाड्या असतील किंवा मुंबईहून कसाऱ्याकडे जाणार असेल किंवा कसाऱ्यावरून मुंबईकडे येणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहे या कुठेतरी खोळंबण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। ठीक आहे, धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल। तर लोकल ट्रेनवर ही दरड कोसळलेली आहे। सीएसएमटी ती कसारा अशी ही रेल्वे होती। या रेल्वेच्या एका डब्यावर दरड कोसळली। यामध्ये 2 प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।